पुढची बातमी बघूयात। बातमी आहे कोल्हापूरमधली। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधल्या कबनूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पोस्टरवरून राडा झाला होता आणि या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरती दाखल झालेले जे गुन्हे होते हे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आणि या सगळ्याच्या चौकशीसाठी आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती सध्या या परिसरामध्ये कडक असा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। थेट आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात। विजय, तर मोर्चाची ही दृश्य आपण बघत होतो। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आहेत आपल्या सोबत थेट मोर्चामधून। विजय, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, नेमका काय या मोर्चाचा मार्ग असणार आहे, काय नेमकी मागणी आहे? खरं तर इचलकरंजी जवळच्या कबनूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक घटना घडली। तिथल्या असल्या एका महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आहे ते फाडलं होतं आणि त्याच्यावरून तणाव आहे तो निर्माण झाला आणि आता या सगळ्या महिलेवरती कारवाई करावी। त्याचबरोबर जे काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत, याच्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा आहे तो सुरू केलेला आहे। आणि इचलकरंजी इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून म्हणजे शिवतीर्थापासून हा मोर्चा सुरू झालाय आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा आहे तो जाणार आहे। एकूण जर बघितलं तर या मोर्चाच्या माध्यमातून ज्या काही हिंदू समाजाच्या तरुणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत, या पद्धतीची मागणी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या मोर्चामध्ये ज्यावेळी आमदार राहुल आवाडे या मोर्चामध्ये सहभागी होतील त्यावेळी नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।